रमेश पाटील आपण यायचं कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा संघ या खेडनगरीमध्ये आपण खेळताना पाहतो. आपला शाब्दिक सुनावणी सरचे स्वागत आहे. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड मध्ये कोपरगावचे प्रेक्षक त्यामध्ये सरपंच देखील आलेले आहेत. रमेश पाटील गेमान गोलंदाज तयार. अरविंद पहिला चेंडू वरती विकेट राजू पाटील यांच्यासाठी. अतिशय चांगला चेंडू स्वीट शॉटचा फटका आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम चांगला चेंडू होता आणि जंटल पुश फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू निघून गेले. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग शिमरशीकडे 4 धावांसाठी चौकार. वीर तानाजी दापोडे संघ विजय मिळवतो तर कोपर संघाला एक चान्स राहील वल आणि मानकुली संघातून विजय संघाची खेळण्यासाठी. आणि जर कोपर संघ जिंकला तर मात्र दापोडे संघ या स्पर्धेतून बाहेर होईल. कोपर संघानं 3 सामन्यांवर 3 विजय मिळवलेले आहेत. गोलंदाज तयार. अरविंद विकेट घेण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी सुरेख फेकी आपण पाहतोय मिड विकेट वरून. अरविंद अतिशय चांगला चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण होते बघा. 3 चेंडू फेस केलेले आहेत. अरविंद यांनी धावा खर्च केले तर 5. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. आता मात्र स्ट्राईक वर आहेत कुंदन पाटील. लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न गती जास्त होती. गतीनं बीट केलेले फलंदाज कुंदन पाटील यांना चेंडू निघून जातो रोहित यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. अडविन यांचा चेंडू लॉंग साईडला फेकून दिले. एका टप्प्याने चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली 3 9. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि शेवटचा चेंडू शेष आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा, त्यामध्ये 2 चौकार, 1 सिंगल आणि 2 डॉट. वेताल कोपर संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. आणि ते फलंदाज स्कॉटमॅन बाद कुंदन पाटील 4 धावा करून बाद झालेले आहेत. अतिशय चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अरविंद यांनी 2 चौकार जरी दिले तरी मात्र 9व्या धावसंख्येवर धावसंख्या थांबवून कुंदन पाटील यांना जलबादच्या स्वरूपात बाद देखील केलेले. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 9. दुसरं षटक
हाताळण्यासाठी गोलंदाज आले ते अनिल. निश्चितच वेताल कोपर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूच्या नावावर सरपंच चषक गुरुदत्त मानकुले आयोजित या स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. अनिल निश्चितच काल संदीप माली यांनी देखील नाबाद 44 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर प्रेमनाथ पाटील गावदेवी होली संघाच्या फलंदाजाने देखील 49 धावांची नाबाद केली काल साकारली होती. गोलंदाज तयार होतील अनिल. सर्व क्षेत्ररक्षक विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. गोलंदाज तयार अनिल. सामना करेल फलंदाज राजू पाटील. पहिला चेंडू आडव्या बॅटनं केले. शेखर चेंडूच्या समोर चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती 1-10 धावा. जिकडे वारा तिकडेच मारा अशी मैदानामध्ये एक चांगली उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक हवा सुरू आहे. मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये मात्र मोमेंट्स लाईनवर चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण. ज्ञानदेव पाटील संघाचे संघनायक आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 12 या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. आज चिंतामण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानदेव पाटील याच्यावर कर्णधाराची जबाबदारी दिलेली आहे. वीर तानाजी दापोडे संघाच्या सहकार्याने. ज्ञानदेव पाटील एक चांगला खेळाडू आहे. 12 धावा. अनिल अतिशय चांगला चेंडू. गुडलँड स्पॉटवर चेंडू ट्रिप झाला होता. अप्रतिम. खरोखरच या स्पर्धेमध्ये वेताळ कोपर संघाने प्रभावित केलेले आहे. ग्रुप ए मधून 3 सामने जिंकून हा संघ या स्पर्धेमध्ये अव्वल राहिलेला आहे. खरोखर आतापर्यंत चांगला प्रवास त्यांचा झालेला आहे. 12 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 1-12 अशी वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. बघा पंचांना एक विनंती असेल, सूचना असेल, जर हवा जास्त असेल तर आपण बेल्स जे आहेत ते जर खाली पडत असतील तर काढून ठेवायचे. दोन्ही पंचांनी हा निर्णय घ्यायचा आहे. पंच हरेश परमाल सर आणि भाऊ पाटील सर चांगला निर्णय कारण की हवा खूप जोराची आहे. बेल्स पडले तर काही निर्णय आपल्याला राखून ठेवावे लागतील. त्या अनुषंगाने आपण चांगला निर्णय घेतले. चेंडू हवेमध्ये आणि पाहूया चेंडू सीमापार. षटकार. काऊ कॉर्नर वर उमेश उभे होते. धावसंख्या झाली होती 18 धावा. आता मात्र अजून एक मोठा षटकार. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार.
अतिशय चांगली स्पर्धा आणि खरोखर वीर तानाजी दापोडे सिनियर 40 प्लसची अपार मेहनत या स्पर्धेसाठी. बारा चेंडू 24 धावा बनवल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जो संघ या सामन्यातून विजय मिळवेल तो संघ अंतिम फेरीमध्ये धडकणार आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा गेले 2 दिवस कव्हरेज केली जाते. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर आपण ग्लोबल टेनिस क्रिकेट.com माध्यमातून पाहू शकता. अतिशय चांगली स्पर्धेची आयोजन नियोजन वीर तानाजी दापोडे संघाकडून गेले 2 दिवस चांगली जेवणाची उत्तम व्यवस्था देखील त्यांच्याकडून झालेली आहे. शेखर येतोय. पाहूया सांघिक तिसरे षटक घेऊन गोलंदाज शेखर खरोखर या खेळाडूंना देखील प्रभावित केलेले आहे. 3 सामन्यातून 2 सामन्यावरचं पारितोषिक शेखर याला मिळालेले आहेत. तसेच राजू पाटील यांनी देखील सामन्यावरचे पारितोषिक पटकवलेले आहेत. शेखर आउटसाइड लेग स्टॉप. पंच भाऊ पाटील सरांचे दोन्ही आज समान पार. धाव मिळेल अवांतर धावीनी संघाच्या फलकावर एका धावीनी भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 25. वीर तानाजी दापोडे आणि वेताल कोपर असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा इथे लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते. इथे शेखर याला चुका सुधाराव्या लागतील कारण आतापर्यंत दोन्ही चेंडू हे लगातार वाईटच्या स्वरूपात हाताळलेले आहेत आणि 2 धावींनी मात्र भर झालेली ती वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर. धावा झाल्या त्या 26. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. राजू पाटील समोर आहे शेखरच्या. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अंदराईज फटका खेळले. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्या वाढून झाली ते 28 धावा. यानंतर शेलूमाता वाल आणि गुरुदत्त मानकोली संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्याची 4 षटकं संपताच आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लॉंगॉनवर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव नंदू पाटील यांच्यावरून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 29 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावा. बिग हिट. चेंडू सीमापार. षटकार. हॅलो. 2 धावसंख्येवर झेल सुटला होता ज्ञानदेव पाटील याचा. मात्र तिथून त्यांनी 3 षटकार मारून 20 धावसंख्येवर आपला वैयक्तिक पोहोचलेलं आहे. चांगली फलंदाजी करतोय. फुलटॉप चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला तर अनिल कडून चुकी पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमापार. चौकार.
चाल करतोय वीर तानाजी दापोडे संघ. 39 धावा झाली आहेत आणि अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली टोटल आहे 39 धावा. ज्ञानदेव पाटील खेळतोय 24 वर, त्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी. उमेश यांच्याकडून थोडीशी गलती झाली होती, काऊ कॉर्नरवरून झेल्स निसटला होता. ते मात्र चेंडूला खोपून काढले. नंदू पाटील याचा प्रयत्न चांगला होता, खरोखरच चांगला प्रयत्न होता रनिंग कॅच घेण्याचा. असं वाटलं तर चेंडू हातामध्ये विसरतोय की काय. धावसंख्या झाली ती 41. शेखर या सामन्यामध्ये मागणं ठरतोय. तब्बल 15 धावा आतापर्यंत खर्च केलेत, त्यामध्ये 2 वाईट येते. मात्र उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. चेंडू सीमापार षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढून झाली होती 47 धावा. बघा 18 चेंडूमध्ये 47 केलेत, त्यामध्ये 32 धावा या ज्ञानदेव पाटीलचे नाव आहेत. 9 चेंडूमध्ये 32. निश्चित ज्ञानदेव पाटील यांनी महत्वाच्या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 धावेवर असताना काऊ कॉर्नरवर बाद करण्याची संधी होती, मात्र शत्रूच्या चुकीमुळे आज झेल सुटला होता. उमेश होते उभे. 32 वर खेळतोय 9 चेंडूमध्ये ज्ञानदेव पाटील. 47 धावा झालेत. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीतील मनोहर. पण इथे काहीतरी नवीन रणनीती. मनोहर नेहमी पहिले षटक हाताळतात, मात्र सामन्यामध्ये अरविंद याला पहिल्या षटकासाठी पाचारण केलं होतं. आता बॅटची कडा घेऊन चेंडू पाहूया. शॉट फाईन लेग कडे जातोय. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढून झाली होती 50 धावा. 50. पाहूया ज्ञानदेव पाटील याच्याकडे 5 चेंडू आहेत आणि 50 साठी त्याला देखील 18 धावांची गरज आहे. 5 मध्ये जर 3 मारले तर 50 धावा पूर्ण होतील. 32 वर खेळतोय 9 चेंडू मध्ये. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. संघाच्या धावा झालेत तर 50. 32 धावा ज्ञानदेव पाटील याच्या बॅट मधून. इथे मात्र चेंडू सीमापार षटकार. पाटील आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 56 वर. 56. लॉस ऑफ 1 विकेट. मनोहर ते मात्र फुलटॉस चेंडू होता. हवा त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 58 धावा. 58 धावा झालेत.
नंद पाटील याच्यासाठी हा चेंडू लोफुलटो चेंडू होता आणि दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू सीमापार 4 धावांसाठी चौकार. चव्वेचाळीस वर खेळतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बासष्ट वर खेळतोय आणि इथे मात्र नंद पाटीलच्या 50 धावा पूर्ण. क्या बात आहे. नंद पाटील आपण बॅट उंचावायचे. प्रेमनाथ पाटील याला देखील संधी होती मात्र त्या संधीचं सोनं आता केली ते नंद पाटील यांनी. क्या बात आहे. शेवटचा चेंडू मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव. अतिशय चांगली फलंदाजी. नाबाद 53 धावा. निश्चितच पहा सर्व सहकारी ज्ञानदेव पाटीलचं अभिनंदन करण्यासाठी ग्राउंडकडे गेलेले आहेत कारण की त्यांनी वैयक्तिक 53 धावा या कुठलेले आहेत. खरोखर त्याचे सर्व सहकारी त्याचं अभिनंदन करण्यासाठी पहा एक अतिशय चांगला चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. निश्चितच 53 धावा. क्या बात आहे. नंद पाटील अभिनंदन. खरोखरच होली चषक 2021 मध्ये ज्ञानदेव पाटील यांनी आपल्या वैयक्तिक 53 धावा कुठल्या त्यांनी 71 धावा केल्यात वीर आणि दापोडे संघानं आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. भलं मोठं आव्हान आहे मात्र वीर तानाजी दापोडे आणि वेताल कोपार या संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. पुढील 2 संघाने यायचे गुरुदत्त मानकोली बंडमाली आणि शेलुमाता वाघ संघाचे संघाने घ्या. आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करूया. गुरुदत्त मानकोली संघाचे संघनायक आपण यायचे. शेलुमाता वाघ संघाचे संघनायक इथं हजर आहे. 24 चेंडूमध्ये 1 बाद 71 आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अभिनंदन नंदराव पाटील आपलं खूप खूप अभिनंदन. खरोखर 53 धावा. धावा या ज्ञानदेव पाटीलच्या बॅट मधून आलेले आहेत. 53 धावा बनवलेले आहेत आणि 14 चेंडूमध्ये नाबाद 53 धावा. क्या बात आहे. गुरुदत्त मानकुली संघाचा संघनायक घ्या. शेलुमाता वाघ संघाचा संघनायक इथं हजर आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. सामना विश्रांतीसाठी थांबलाय तरी आपण यायचं.
तर आपण नाणेफेक करूया. ऋतुंजय माले आपण यायचंय. गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक आणि शेलुमाता बॉल. नरेश पाटील आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. नरहरी पाटील दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला शेलुमाता बॉल संघाचा संघनायक प्रवीण यायचं आहे. आपण प्रवीण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ऋतुंजय माले आपल्याला देखील विजयासाठी शुभेच्छा. नरहरी पाटील यांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेक उडवला जातो. ऋतुंजय आवाज देतील. छापा असं म्हणणं आहे आणि अगेन्स्ट येतोय काटा. शेलुमाता बॉल संघ नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांचे आभार. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो शेलुमाता बॉल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. चोवीस चेंडू 72 धावांचं डोंगरा एवढं आव्हान आहे. मात्र त्या आव्हानाचा कसा पाठलाग करतोय उमेश आणि किशोर. अनिल देखील एक चांगला फलंदाज आहे. धावा जरी जास्त असला तरी मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाही. 24 चेंडू 72 धावा. बघा 2 धावसंख्येवर थोडीशी गलती झाली होती उमेश करून. काऊ कॉर्नर झेल सुटला होता नंदू पाटील याचा. मात्र ते झेलचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. 53 धावा केल्या 14 चेंडूमध्ये. तर 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उमेश आणि किशोर ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज तयार राजू पाटील. पहिला चेंडू अंदरच केलेले आहेत. माणिक पाटील चेंडूच्या समोर येतोय एका धावीनी. मात्र डावाला सुरुवात केली आहे वेताल कोपर. संघाच्या फलकावर उमेश यांनी वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केले.
अतिशय चांगली फलंदाजी आपण बघितली. ज्ञानदेव पाटील वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक. 14 चेंडूमध्ये नाबाद 53 धावा. किशोर याच्यासाठी चेंडू ऑन साइडला फटका केले. दोन धावा. खूप जोराची हवा मैदानामध्ये वाहते आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी निश्चितच चांगली पोषक हवा. ॲडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय उमेश या फलंदाजाचा. 3 सामने जिंकून मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत वेताळ कोपर संघ. पुन्हा एकदा चेंडूला थोडासा मागे खेचला होता. इष्टरक्षक हेमंत भोईर यांच्याकडून चांगलं इष्टरक्षण. स्लो हरकती परिवर्तन चेंडू हाताला होता. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा राजू पाटील 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्चित केलेत. डीपमधून क्षेत्ररक्षण मनोज पाटील यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. 2च धावा. दोन्ही धावसंख्या वाढून झाली होती 4. शेवटचा चेंडू शेष असेल. अतिशय चांगला अंडर फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात किशोर हे बाद झालेत. 5 धावसंख्येवर
ती 15 धावा. निश्चितच मनोज पाटील कुठेतरी थोडेसे मागे ठरतात. या षटकाचा विचार केला आतापर्यंत त्यांनी 10 धावा खर्च केलेले आहेत आणि ते फलंदाज बाद. निश्चितच चेंडू स्टंपवर लागलेला आहे. यानंतर जो आपण सामना पाहणार आहोत शेलूमाता वळ आणि गुरुदत्त मानकोली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला शेलूमाता वळ संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गुरुदत्त मानकोली संघाला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. खरोखरच या षटकामध्ये मनोज पाटील यांच्याकडून तब्बल 4 चेंडू हे वाईटच्या स्वरूपात त्यांनी हाताळलेले आहेत. ते मात्र उंची जास्त लांबी कमी. चेंडूच्या खाली ज्ञानदेव पाटील आणि अजून एक फलंदाज बाद शेखर. आतापर्यंत मनोज पाटील यांनी 9 चेंडू टाकले त्यामध्ये 4 वाईट. म्हणजे हा चेंडू असेल शेवटचा. 9 चेंडू एक लांबलचक षटक आपण पाहतो मनोज पाटील यांच्याकडून. 9 मध्ये त्यांनी 4 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळलेले आहेत. अनिल यांच्यासाठी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. मात्र एकच धाव घेण्याचा मनसुबा आणि एकच धाव घेतलेले. 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर विठ्ठल कोपर संघाच्या फलकावर. डीजे वाईट जाते ऑर्कर गेल्यावर ना थोडा झटका बसला पेक्षा म्हणून मी तिसरी ओव्हर करतो बॉल घातलेला असले जास्त महिना काही कारण पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी होती. चेंडूला टर्न केला होता ऑन साईडला. दुसरी धाव घेण्यासाठी अनिल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. 2 धावसंख्या वाढून झाली ती 19. अजूनही खूप धावांचा पल्ला गाठायचा आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि धावा अजून इथून पुढे बनवायचे ते 53.
म्हणजे खूप मोठं लक्ष आहे अजूनही. दिल्ली बहुत दूर आहे. 11 चेंडू 53 धावा अजूनही बनवायचे आहेत विठ्ठल कोपर संघाला. ते मात्र बिग हिट. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. टोटल पाहायला मिळते विठ्ठल कोपर संघाच्या फलकावर ज्ञानदेव पाटील. फुलटॉप चेंडू डीप मिड विकेटवर माणिक पाटील चेंडूच्या समोर आहे आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 27 धावा. 27 धावा झाल्यात. अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 45 धावा. ते मात्र काळू कॉर्नरच्या वरून चेंडू सीमापार. षटकार. अजूनही 39 धावा बनवाव्या लागतील. आठ चेंडू 39 अजूनही बनवायचे आहेत. 33 धावा बनलेल्या आहेत. आणि इथे अजून एक चौकार. काय फलंदाजी चाललंय बघा. मी मगाशीच उल्लेख केला होता की काल देखील एक हायस्कोर सामना झाला होता गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी ओली या संघामध्ये. तब्बल 152 धावा बनले होते 8 षटकामध्ये. 83 धावा केले मानकुली संघानं आणि 69 धावा केले होते ओली संघानं. इथे मात्र आता एकच धाव घेतली जाईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली होती 38 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 34 धावा. 6 चेंडू 34 धावांचं समीकरण राहिलेलं आहे. निश्चितच 34 धावा बनवायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी निश्चितच कुंदन पाटील यांना पाचारण केलेलं आहे. सहा चेंडू 34 धावांची गरज. पाहूया 6 चेंडूवर 6 षटकार. चौतीस बनवायचे आहेत 6 चेंडू मध्ये. 18 मध्ये 38 बनवलेले आहेत. 72 धावांचं लक्ष आहे आणि अनिल 22 वर खेळतोय. अनिल निश्चितच कुठल्याही प्रकारचे धाव इथे घेतली जात नाही. 2 धावा झाल्या असत्या. निश्चित आता 5 मध्ये 5 जरी षटकार आले तरी देखील 4 धावीने वीर तानाजी दापडे संघ विजय होईल. कुंदन पाटील यांनी चांगला चेंडू हाताळलेला आहे.
अतिशय चांगला चेंडू बघा, 2 चेंडू हातले, एकही धाव नाहीये. अनिल याला मात्र इथं आता रुकून ठेवले, थांबून ठेवले धावांसाठी. 38 वर धावसंख्येला ब्रेक लागलेले. आणि ते मात्र चेंडूला सोडून दिलेले आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 39. 4 चेंडू 33 धावा. मिशन इम्पॉसिबल आहे. एकच धाव येईल आणि आता जवळजवळ हार इथे पत्करलेली आहे ते वेताळ कोपर संघाने. आणि विजयाकडे वाटचाल करतोय. अंतिम सामन्याकडे पाहतोय वीर तानाजी दापोडे संघ. खरोखरच चांगली कामगिरी आपण पाहतोय. एक सामना काल गमावला होता शेलमाता वेल संघाविरुद्ध. अतिशय चांगली बॉलिंग, अप्रतिम वेगवान चेंडू हातळलेला आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. 39 धावा, 40 धावा, अजूनही 32 धावा आणि चेंडू फक्त 2. फटका फसलाय, पाहूया. झेल देखील सोडलेला आहे. नंदे पाटील यांच्याकडून हा झेल सोडलेला आलेला आहे. शेवटचा चेंडू 41 टोटल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या आणि अंतिम षटकात कुंदन पाटील यांच्याकडून. एकही चौकार षटकार मारू दिला नाहीये शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. अनिल केलपट्टे असताना देखील विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. वीर तानाजी दापोडे संघ अंतिम फायनल मध्ये धडक मारतोय होली चषक 2021च्या. निश्चितच कोपर संघाला देखील एक संधी आहे, कारण की मानकुल आणि वाल या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर कोपर विरुद्ध एक सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यांनी केले वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 53 धावा, तोच खेळला करतो सामन्याचा सामनावीर ज्ञानदेव पाटील.